जय भवानी. हा जयघोष भरपूर काही सांगून जातो. ही ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती 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 म्हणजे काय? छत्रपती संयम. छत्रपती नावामध्येच भरपूर काही आहे. छत्रपती नावामध्ये संयम, जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत भरपूर काय आहे. अशा सर्व गोष्टींचं मिळून जे म्हणलंय ना ते छत्रपती आहे. म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लढावं लागेल. इथं कोण लढणार? कारण जे करायचंय ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे पाहायचं आहे कोणत्या संघाला हिंमत, कोणता संघ हिंमत दाखवणार आणि कोणता संघ किंमत मिळवणार. निश्चितपणे सामना चांगला होणार यात मात्र शंका नाही आहे. शेवटची मॅच, शेवटचा सामना आपण पाहतोय. हृदयाचे ठोके देखील प्रत्येकाचे थड 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 वाजणार यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघांनी आज दिवसभर खेळ हा खूप चांगला केला आहे आणि या खेळानं आता मात्र या सामन्यामध्ये सर्वांची मनं जिंकली गेली जाणार का? कारण इथे जर पाहिलं ना पाहुण्यांची मांदी आली देखील मुख्य मंचावरती आपण पाहतोय. स्वतः या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक दीपक शेठ चव्हाण यांना देखील आपण या मंचावरती पाहतोय. त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील खरं तर शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा सोहळा. कारण जर पाहिलं या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळतीये. पाहुण्यांची मांदी आळी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि पाहुण्यांच्या मांदी आळीच्या उपस्थितीमध्ये प्रेक्षक राजा देखील आम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू फेकला गेला जातोय. हरिदास पुजारी याच्यावरती आक्रमण केलंय का? इथे पहा अरविंद ढेकळे यांचे बंधू इथे का झेल टिपतात. पहिला झटका लागलाय. झटका नाहीये तर 440चा करंट लागलाय रॉयल बी या टीमला. वा काय गोलंदाजी करतायत हरिदास पुजारी. चर्चेचं नाव आहे. या नावानं देखील आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. पाठीमागची स्पर्धा तुम्ही पाहिली असाल ना तर या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं या मैदानावरती विक्रम रचला होता. एक अनोखा विक्रम. ज्या स्पर्धेमध्ये त्यानं पहिलं बिडन षटक फेकलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देखील पाहणा फायनलच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती बुम बुम तुषार शर्मा याला देखील घरचा रस्ता दाखवला. व्हॉट बॉलिंग, व्हॉट बॉलिंग. इथे आपण पाहतोय हरिदास काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतायत. कळंबोली प्रीमियर लीग पासून सुरू झालेला प्रवास आज पाहतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील गाजवतायत. इथे पहा वेग, पहा वेग, पहा किती सुंदर आहे. अगदी पहा स्ट्रायकिंग एडला उभा असलेला अविनाश याच्या नाकावरती फुंकार मारत कानाखाली शिट्टी वाजवत एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन थांबलाय. का वेग पाहायला मिळतोय. कौतुकच करावं लागेल. हाय स्टँडर्ड गोलंदाजी पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हरिदास. ओहो या ठिकाणी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्कर जसप्रीत बुमराह. निश्चितपणे तुम्हाला आठवत असेल, माहीत असेल भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह सातत्यानं यॉर्कर प्रकारचे चेंडू फेकतात. अगदी तो चेंडू फेकलाय. संघाची एकूण धावसंख्या योगेश मला सुचवतायत 4. एक गडी बाद 4. विराज खानावकर यांना आपण पाहतो खेळपट्टीवरती. आज विराज यांचा यस बॉल. योगेश 3 बॉल या ठिकाणी फेकले गेलेत. 4 धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. विराज यस योगेश सॉरी एक या ठिकाणी संघाचा श्री गणेशा झालाय. एक धाव पाहत कधी कधी प्रेक्षकांचं लक्ष आहे की नाही हे देखील पाहावं लागतं. त्याच्याच नाव ऐकतो क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जातो आहे. डॉट 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 पहा इथे ना डॉटचाच पाडा पाहायला मिळतो आहे. इथे धावा येत नाही आहेत. इथे षटकार चौकाराची भाषा बोलत नाही आहे. कारण इथे समोर उभा आहे हरिदास पुजारी. काय प्रभावित केलंय. मंत्रमुग्ध करणारी, प्रेमात पडणारी गोलंदाजी हरिदास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. हो चांगला फटका. लोवर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे वेदांत ढेकळे. बघा वेदांत ढेकळेला पाहतोय काय क्षेत्ररक्षण
आज या मॅचमध्ये पाहायला मिळते आहे। संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर रॉयल बी संघाचे 1-2 1-2 ही आपण पाहतोय। सामना चांगला होणार। कोणता संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक या स्पर्धेमध्ये नाव कोरणार, कारण स्पर्धा किती मोठी आहे किती छोटी आहे याच्यापेक्षा या स्पर्धेमध्ये आम्ही काय कमवलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि निश्चितपणे हे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार येणाऱ्या कालावधीमध्ये। इथे पाडा स्वीप केला आहे, अगदी गुडघ्यांवरती आले तर नंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू होईल टन चौकार। यस, षटकांचा खेळ जवळपास समाप्त होतो। एका षटकामागे धावा उभारल्यात 1-6 रॉयल बी पहिल्या षटकामध्ये तर बॅकफूटवरती पाहायला मिळतो आहे, पण दुसऱ्या षटकामध्ये नेमकं काय होणार, दुसरा गोलंदाज निश्चितपणे सुपर बाहुली संघाकडून कोण असणार आहे हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल। रामदास महानवर उर्फ रामा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पाहतो आहे। निश्चितपणे नो डाऊट ज्या खेळाडूनं या संघात स्थान मिळाल्यापासून आपला दर्जा वाढवलाय गोलंदाजीमध्ये, त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय, अर्थात वैष्णव राजू निंबाळकर दुसरं षटक घेऊन येत आहेत। षटक क्रमांक 2 संघासाठी शेवटचं हाणामारीचं स्लॉक षटक आणि या षटकामध्ये वैष्णवला आपण पाहतोय तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विराज विजय खाणावकर। 1-6 ही धावसंख्या पाहायला मिळते आहे। मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही आहे। प्रेक्षकांची ना तुटुंब गर्दी पाहायला मिळते आहे। बघा, एखाद्या बागेमध्ये जर फुलं नसतील तर त्या बागेला सौंदर्य येत नाही आहे, शाळेमध्ये विद्यार्थी नसतील तर त्या शाळेला सौंदर्य नाही आहे, एखाद्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रेक्षक नसतील तर त्या क्रिकेट स्पर्धेला देखील सौंदर्य नाही आहे। खरं तर या स्पर्धेचं च्या माध्यमातून प्रेक्षक राजाचं देखील आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे। खरं त्यांचं देखील आपण हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानूया। वैष्णव चेंज आउट ऑफ फेस परिवर्तन, इथे पहा अगदी फसवा चक्रित करणारा हा चेंडू पाहायला मिळतो आहे। गती कमी होती, थोडंसं स्पीड कमी केलं आणि तिथे विराजला देखील विचंबित केलं। 1 धाव मिळते। एका धावानं संघाची एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळते आहे। संघाची एकूण धावसंख्या 1-7 धावा, 1-7 ही धावसंख्या आपण पाहतोय। या स्पर्धेचं खरं तर कौतुक करावं लागेल। अगदी आपण पाहिलं 4 पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत, तदनंतर पाहिलं म्हणा तो सिरीजसाठी देखील जर पाहिलं तर LED TV देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतो आहे। कारण आदित्यप्रिया लॉजिस्टिक यांची स्पर्धा म्हटलं ना तर काहीतरी वेगळं असतं, खेळाडूची खैरात असते। अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील आपण पाहिलं दीपक शेठ चव्हाण स्पर्धा घेऊन आले, तिथे देखील 2 व्हीलर बाईक उत्कृष्ट खेळाडूसाठी त्यांनी दिली। त्यानंतर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण अनेक काही वर्षांपासून पाहतोय, अगदी स्पोर्ट्स बायसिकल असेल, LED TV असेल, कूलर असेल, अशा अनेक वस्तू त्यांच्या माध्यमातून सातत्यानं एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। खरं तर कौतुक त्यांचं देखील करावं लागेल। आज आदित्यप्रिया सुपर मार्केट जर पाहिलं तर मार्केटमध्ये त्यांनी त्यांचं मार्केट जाम केलं आहे आणि सर्वेसर्वा आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा दीपक शेठ चव्हाण साहेब यांना मुख्य मंचावरती पाहतो आहे। संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1-9 ही धावसंख्या पाहतो आहे। अलॉंग द कारपीट 1 धाव मिळती आहे। दुसऱ्या शोधामध्ये दुसरी धाव शोधत असताना गोलंदाज क्षेत्ररक्षक देखील चेंडूची शोध करतायत। अगदी 1 धाव एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहणा बिन गडीपाद दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। आज सुपर बाहुली संघ एक वेगळ्याच वन्नाट फॉर्म मध्ये, रामायण टीम जर पाहिलं तर जबरदस्त फॉर्म मध्ये, विशेषतः अमर चोपडेचं कौतुक करावं लागेल। आज प्रभावित केलं आहे, जरूर उत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं आहे, परंतु क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ आहे। इथे जर पाहिलं 10 धावा धावफलकावरती विराज यांच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का, प्रश्न हा विचारला गेला जातो आहे, कारण त्या फटक्यांची गरज देखील आहे, पण तो अंधार होत चाललाय। इथे पाहणा अंधार होत चाललाय आणि इथे अंधाराचं साम्राज्य देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे।
अगदी आपण जर पाहिलं घड्याळाची वेळ 6:47 उधी झालाय. अंधारामध्ये देखील ही स्पर्धा खेळवली गेली जाणार अशी सक्त ताकीद आमच्या आयोजकांनी केली आहे. वैष्णव पुन्हा एकदा बोलण्यासाठी तयार होत आहेत. हो चांगला फटका विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला होता जरूर. तितक्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला देखील खेळून काढलं आणि क्षेत्ररक्षकानं स्वतः सांगितलं होय हा चौकार आहे. खरं तर खेळाडूच्या प्रामाणिकपणाचं कौतुक देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण अनेक वेळा अशा गोष्टी पाहायला अगदी त्याच वेळेला या खेळाडूनं स्वतः सांगितलं की हा चौकार आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 14-1. वरुण राजा पावसाची हजेरी लागली आहे. हेलिकॉप्टर उडवलाय अगदी पहा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू तर आदळला तिकडे विराट देखील स्लाइड झाले परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 नव्हे तर 3. इथे 3 धावांची चोरी सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. 3 धावा प्राप्त. 3 धावेनं संघाची एकूण रणसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. किंबहुना खतरा निर्माण होणार का? 18 धावांचा पाठलाग सुपर बावली या टीमला करायचा आहे. चला या ठिकाणी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खरं तर आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रशांत येऊन पोहोचलो आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पहिलं पूर्वार्ध देखील समाप्त झालं. आज दिवसभर जर पाहिलं राजन सोना यांचा आपण आवाज ऐकला, प्रशांत पुजारी यांचा देखील आवाज ऐकला, तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये योगेश वाघ यांना ते पण आपण पाहिलं. PTCची पूर्ण टीम मग केडे बंधू असतील, उदय पवार, सूरज पवार यांचे SK साऊंड सर्व्हिस असेल, जितू मंडपवाले यांचं देखील खऱ्या अर्थात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. कारण एखादी स्पर्धा ज्यावेळेस सक्सेसफुल ठरवायची असते ना त्यावेळेस सर्वांची साथ देखील लागणं तेवढंशी गरजेचं असतं आणि त्या सर्वांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. 17 धावा झाल्यात. 18 धावांचा पाठलाग या ठिकाणी रोखला गेला जाणार का हा प्रश्न विचारला गेला जाणार आहे. कारण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील असे अनेक विक्रम तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेत. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना तो अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कोणी वाकीत करू शकत नाही आहे कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल. कारण हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 12 बॉल 18 धावांची गरज. मेघराजा बरसू लागलाय. श्रावण सरी आता श्रावण महिना चालू होतोय त्या अगोदरची झलक आपण पाहतोय. अगदी पहाडा मैदानावरती पावसाच्या सरी देखील आमचा प्रेक्षक राजा देखील आता मात्र पॅव्हिलियन मध्ये आलाय. इथे मैदानावरती चिखल तर जरूर पाहायला मिळतोय आणि काय वातावरण निर्माण झालंय. 12 बॉल 18 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करायची आहे. पाऊस वारा वादळ आली तरी आम्ही थांबणार नाहीये कारण आम्ही क्रिकेट वेडे आहोत हे दाखवून देत असताना कळंबोली टेनिस क्रिकेट हेच आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर आपण पाहिलं वारा आला पाऊस आला परंतु क्रिकेटची स्पर्धा मात्र थांबली नाही आहे. हे आमचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे आणि प्रेम अजून देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अंधार झाला पाऊस येतोय तरी परंतु आम्ही खेळणार 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 कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. क्रिकेट आमच्यासाठी जान प्राण आहे हे दाखवत देत असताना 12 बॉल 18 धावांची गरज. काय होणार मैदानावरती चिखल प्रशांत होतोय. अगदी पहा चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारे टीम रॉयल बी चला थोडीशी घाई करा. 12 बॉल 18 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 9 धावा या ठिकाणी वसूल करायच्यात. मैदानावरती पावसाच्या सरी देखील आपण पाहतो. मैदानावरती चिखल आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील सुरुवातीच्या कालामध्ये मी सांगितलं अगदी काही दिवसांपूर्वी पंढरीची वारी आळंदी ते पंढरपूरची वारी झाली. तिथे माझा विठ्ठल पाहायला मिळाला. अगदी पाऊस पडला चिखल झाला. भितला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अगदी ब्राह्मणा चालू करा लगेच. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. 17 उभारलेत 18 धावांची गरज आहे. काय होणार कोण जिंकणार रॉयल बी की सुपर बावली की रॉयल बी. चित्त थरारक सामना हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. इथे कोण जिंकणार हे पाहणं तेवढं उत्कंठावर्धक. भावविन भक्ती भक्तीवणे मुक्ती मुक्तीवणे शक्ती बळे बोलू नये. पाहायचंय कोणत्या संघामध्ये किती शक्ती ताकद बळ आहे. कोणता संघ आपली ताकद दाखवणार कोणता संघ आपलं बळ दाखवणार. 12 बॉल 18 धावांची गरज.
पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेणारा एसटी रक्षक तुषार शर्मा यांच्या हातामध्ये जाऊन थांबला. अंतातच येणाऱ्या 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. तर यस यावेळेस आपण पहा आणखीन एक बॉल डॉट आला. अगदी त्याच वेळेला आपण जर पाहायला बॉल व्हिडिओग्राफरचे सर्वे सर्बा यांचं देखील आपण पॉल यांचं देखील या खरं तर पॉल यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आज जर पाहायला व्हिडिओ एडिटरच्या यादीमध्ये देखील त्यांचं अद्राण नाव घेतलं गेलं जातं. आज जर पाहिलं ना कळंबोलीमध्ये काही घटना घडतात, काही टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत काही चांगल्या गोष्टी असतात ना त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या जातात. ते पॉल देखील या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांचं देखील कौतुक करूया. इथे झालं काय, नो बॉल आलाय, नो बॉल अर्थात 1+1 सामना चांगला होणार आहे यात मात्र शंका नाही आहे. काही प्रत्येकाचे ठोके तर अंपायरचा निर्णय इथे आलाय. अगदी मग पंचांचा निर्णय नो बॉल आलाय. जरूर इथे जर पाहिलं मग सामन्यामध्ये फक्त उशीर होणार नाही आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कारण प्रेक्षक बघा पंच आपला जो काय निर्णय असेल तर हे संयोजक प्रतीक ठाकूर बघा सामना तेवढा महत्वाचा आहे. सामना खूप महत्वाचा आहे. सामना तेवढा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणारच यात मात्र शंका असं नाही आहे. काही प्रेक्षक वर्ग म्हणत असतील 18 धावा आहेत सहजरित्या पाठलाग करेल सुपर माऊली संघ, परंतु मित्रांनो विसरून जमणार नाही आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढा ताकदवार आहे. रॉयल बी हा संघ सहजासहजी हार न मानणारा संघ आहे. हा संघ कोणत्याही क्षणाला बाजी पलटू शकतो असा हा संघ आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे पहा नीट. हॅलो किड्स प्री स्कूल 2026 मानाची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. चला या ठिकाणी डिसिजन अजून देखील वंशांचा येणं बाकी आहे. तर येस कॉल नो बॉल इथं ट्विस्ट निर्माण होते. नो बॉल वंशांनी घोषित केलाय. नो बॉल आलाय अर्थात नो बॉल +1 2 धावा मिळाल्यात. याचा अर्थ की संघाचा श्री गणेशा झालाय. 0 गडी बाद 2 धाव संख्या आपण पाहतोय. 10 बॉल 16 धावांची गरज. रामदास महान उर्फ रामायणना पाहतोय खेळपट्टीवरती. त्याला उशीर केला गेला जातोय. आयोजक देखील आता सातत्याने आम्हाला विनंत्या करतायत मॅच टू स्टार्टअप, मॅच चालू करा. 10 बॉल 16 धावांची गरज. 6 बॉल 10 बॉल अजून देखील बाकी आहे. 16 धावांची गरज. खेळपट्टीवरती अक्षय यांना पाहतोय. मग अक्षय यांनी आज प्रभावित केलंय. प्रत्येक हर एक मॅच मध्ये गोलंदाजी त्यांची प्रभावित राहिली आहे. तीक्ष्ण गोलंदाजी राहिली आहे. ते अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे पहा वेग, एवढा वेग होता एसटी रक्षकाला देखील हा चेंडू समजला नाहीये. इथे पहा एसटी रक्षकाच्या पाठीमागे गेला चेंडू. इथे पंच इशारा करतात या धावा असतील वाईड +2 अर्थात किंबहुना 3 धावा मिळत आहेत. 3 धावा ऍड का मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. अक्षयचा वेग तदनंतर थोडीशी लाईन थोडीशी भरकटताना पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर इथे आपण पाहतोय 5-0 रामदास महानवर खेळपट्टीमध्ये. अगदी पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू लॉफ केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव फक्त मिळतीये. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल. 0 गडी बाद 6 अर्थात येणारे अजून देखील 9 बॉल जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अमर चोपडे चर्चेचा विषय राहिलेलं हे नाव आहे. या नावाने देखील आपल्या नावाची दखल घ्यायला लावली क्रीडा रसिकांना. पण इथे पहा काय जबरदस्त फटका लगावलाय. वा जबरदस्त.
ओहो, निखिल कडके यांची बरोबरी केली आहे. निखिल कडके यांनी या स्पर्धेमध्ये 12 षटकार लगावले होते. आता यावेळेस अमर चोपडे देखील या स्पर्धेमध्ये 12वा षटकार ठोकतायत. अमर एक डझनभर षटकार अमर चोपडे यांच्या बाटमधून पाहायला मिळतात. ओ हो, जबरदस्त. वाव, so elegant, so beautiful, looking like wow. Match finish. ठीक है.